शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख प्रथमच यवतमाळमधल्या चिंचोली इथल्या निवासस्थानी दाखल झाले। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। यावेळी बोलताना देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 6 खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतल्याचं सांगितलं। तसंच विरोधकांकडून होत असलेले पैशांच्या व्यवहाराचे आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्ट करत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनसह विविध विकास कामं पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचं त्यांनी सांगितलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः खासदार देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत। सर, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही हा प्रवेश केलाय? विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आम्ही 6 खासदार एकत्रितरित्या बैठक घेतली, एकत्रितरित्या आम्ही विचारविनिमय केला। गेल्या 1 महिन्यापासून या सर्व गोष्टीची आमची चर्चा चालू होती। 2-4 बैठका झाल्या। 2-4 बैठकीमध्ये सामूहिकरित्या जे 2-2, 3-3 टर्मवाले खासदार होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आता आपल्याला हा निर्णय घेणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही हा विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघातले कामं झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही विरोधकांकडनं आरोप केला जात आहे की 50 खोके घेतले गेले आहेत, ते असा आरोप त्यांच्याकडनं केला जातो। हे आरोप तर होणारच आहे, आरोप होतच असतात। आरोपाच्या बाबतीत किती तथ्य आहे हे तुम्हाला मला सर्व जनतेला या ठिकाणी माहीतच आहे। आणि या आता जी NDA सरकार आहे त्याच्यामध्ये किती खासदाराची गरज आहे हे आम्ही पाहिलेलं आहे। पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं, त्याच्यानंतर 20 खासदारसुद्धा त्यांच्याकडे आलेले आहे, मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे। जर ते खोके हे जर द्यायचं असतं तर मग आमची काही गरज राहिली नसती। आणि या ठिकाणी आता आरोप लोक करत असतात राजकीय। ठाकरे सेनेमध्ये आपण होतात आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचं जे आहे ते कामे जे आहे ते रखडलेली आहेत। आता यानंतर कसे राहील? यानंतर महत्त्वाचे काय आहे की केंद्र सरकारच्या अखत्यारीत्या जे काय गोष्टी येतात, रेल्वे येते, त्या रेल्वेचं काम या ठिकाणी वर्धा नांदेडचं पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। ब्रॉडगेज जे शकुंतला एक्सप्रेस आहे त्याचं आश्वासन दिलेलं आहे। वाशिममध्ये हळदीचा एक प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याची हळद त्याच ठिकाणी विकल्या गेली पाहिजे आणि त्याच ठिकाणी प्रक्रिया झाली पाहिजे, त्याचंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे। आणि बाकीसुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून गावातले कामं वगैरे हे ते असलं ते त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे। म्हणून आम्ही त्या गोष्टीने निर्णय घेतलेला आहे। प्रथमच यवतमाळ दिग्रसमध्ये दाखल झाल्यानंतर जी रखडलेली कामे आहेत ती पूर्णपणे केल्या जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।